नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे। आज रविवार दिनांक 13 जुलै। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की नेमकं पुढील काही दिवस म्हणजे जवळपास पुढचे 15 दिवस विदर्भातील पावसाचं वातावरण नेमकं कसं राहणार आहे। कारण की मागल्या भागात आपण सांगितल्याप्रमाणे विदर्भाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, प्रचंड पाऊस पडला। पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये। त्यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, सोबतच नागपूर जिल्हा आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, नदी नाल्यांना पूर आले। त्याला कारण असं आहे की सध्या कोणती फारशी अशी ॲक्टिव्ह मौसम प्रणाली म्हणजे मान्सून प्रणाली नाही आहे अस्तित्वात। त्यामुळे ज्या पूर्व विदर्भात प्रचंड मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आताही पूर परिस्थितीचा सामना करावा लागला, ते संकट ओसरत नाही। ते पुन्हा एकदा पूर्व विदर्भाच्या या सर्व जिल्ह्यावर पुन्हा एकदा नवीन संकट पावसाच्या रूपाने येणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर वगैरे हा जो वर्धा या भागातील शेतकरी हा पावसाला कंटाळणार आहे। आता पुढचे काही दिवस पावसाचे कसे असतील हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर त्यासाठी सर्वप्रथम IMDने प्रसारित केलेली ही आजची सॅटेलाइट इमेज आहे। ही इमेज जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की फारशी काही मोठी प्रणाली आता सध्या अस्तित्वात नाही मान्सूनची, परंतु हे जे काही इकडे बंगालच्या सागराकडे एक कमी दाबाचं क्षेत्र, सोबतच मध्य प्रदेशचा जो हा भाग आहे, मध्यवर्ती भाग आहे म्हणजे विदर्भाच्या वरचा भाग, याही भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार असल्यामुळं या दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे 1-2 दिवस इकडे मध्य प्रदेशामध्ये जोरदार पाऊस होणार आहे। सोबतच याचाच थोडाफार परिणाम हे जे विदर्भाचे जे मध्य प्रदेशाला लगतचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये मग भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूर जिल्हा आहे, अमरावती जिल्हा, सोबतच बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याचे जे उत्तरेकडचे भाग आहे, विशेषतः अकोल्याचा अकोट तेल्हारा असेल, सोबतच बुलढाणा जिल्ह्याचा जो संग्रामपूर, नांदुरा, सोबतच शेगाव, खामगाव हा जो भाग आहे, त्यानंतर अमरावतीचे धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड हे जे तालुके आहे, त्यानंतर नागपूरचे काटोल, सावनेर, जलालखेडा, इकडे कारंजा, रामटेक, मौदा हे संपूर्ण भाग आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जे उत्तरेला लागून असलेले जिल्हे आहे, तर या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर या भागातलं पावसाचं प्रमाण कमी होईल, पश्चिम विदर्भातलं प्रमाण फार कमी होऊ शकते, परंतु पुन्हा एकदा पूर्व विदर्भात 18 तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते आणि पुढे 23 तारखेपर्यंत या संपूर्ण पूर्व विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर पश्चिम विदर्भात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस 18 तारखेपासून ते 23 तारखेच्या दरम्यान 24 तारखेपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर आज 13 तारखेची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की विदर्भाच्या हे जे जिल्हे आहेत त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्याच्या बहुतांश भागात, सोबतच नागपूरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहे आणि इकडे यवतमाळ असेल, चंद्रपूरच्या भागातही काही प्रमाणात ढग सक्रिय आहे, गडचिरोलीच्या भागात काही थोडेफार ढग आहेत। तर यामुळे काय होणार आहे की आज सायंकाळनंतर काही ठिकाणी तर काही ठिकाणी दुपारनंतर, विशेषतः सायंकाळनंतर या संपूर्ण भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकते काय। मात्र उद्या याच भागामध्ये म्हणजे उत्तरेकडचे जे भाग आहे भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा, तर या भागामध्ये उद्या जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो या संपूर्ण भागामध्ये। मात्र यवतमाळ, वर्धा वगैरे, चंद्रपूर, गडचिरोली या भागात त्याचा काही फारसा परिणाम राहणार नाही। थोडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो, परंतु खरा पाऊस जो होणार तो बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाचा हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे, तर या भागात 14 तारखेला बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो आणि यानंतर मात्र या संपूर्ण भागात पावसाचं प्रमाण मंद होऊ शकते। 15 तारखेनंतर 15, 16, 17पर्यंत विदर्भात पावसाची फार काही ॲक्टिव्हिटी होणार नाही। जे काय होतं स्थानिक ढगनिर्मितीतून थोडाफार पाऊस येऊ शकतो, बाकी काही फार पाऊस राहणार नाही। तर 15 तारखेला आपण बघतो की 15 तारखेला हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये इकडे नागपूरचा काही भाग असेल, भंडारा, गोंदियाचा काही भाग असेल, या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि 15 तारखेला विशेषतः बुलढाणा, अकोल्यात पावसाची शक्यता आहे। म्हणजे बुलढाणा, अकोला, वाशिमचा जो हा भाग, विशेषतः बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात या जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस 15 तारखेला होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे की जो कमी दाब या भागात सरकणार आहे मध्य प्रदेशातून राजस्थानकडे, त्यामुळे या भागात 15 तारखेला बुलढाणा, अकोल्याच्या भागात पाऊस होऊ शकतो।
तर 16 तारखेनंतर मात्र आपण बघतो की विदर्भातील पावसाची परिस्थिती एकदम कमी होईल आणि विदर्भातला पाऊस हा जवळपास थांबल्यासारखा राहील. पश्चिम विदर्भात 16 तारखेला काही पावसाची शक्यता नाही आहे. पूर्व विदर्भातही हा जो गोंदिया जिल्हा जर सोडला, गोंदिया भंडाऱ्याचा काही भाग, तर फार काही कुठे पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे 16 तारखेला जवळपास विदर्भात फार काही पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. तर 17 तारखेला आपण बघतो की 17 तारखेला हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्यामध्ये भंडारा, गोंदिया, तर या जिल्ह्यात थोडाफार पाऊस हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो. बाकी गडचिरोली, चंद्रपूर वगैरे भागात तुरळक पावसाच्या सरी होतील. परंतु नागपूर, अमरावती सोबतच यवतमाळ, वर्धा याही भागात पावसाची शक्यता फार कमी आहे. झाल्यास तुरळक सरी होऊ शकते, त्याची शक्यता कमीच आहे. तर पश्चिम विदर्भात मात्र कुठेही पावसाची शक्यता 17 तारखेला दिसत नाही. म्हणजे 17 तारखेला फक्त भंडारा, गोंदियात थोडाफार पाऊस येण्याची शक्यता आहे. 18 तारखेला सुद्धा आपण बघतो की 18 तारखेपासून थोडं काही पावसाचं जे वातावरण आहे हे पूर्व विदर्भात तयार होणार आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की 18 तारखेला पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर सोबतच वर्धा जिल्ह्याचा काही भाग, तर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण पावसात सुरू होऊ शकते. विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण जास्त राहील. नागपूर, वर्धेत कमी राहू शकते. परंतु 18 तारखेला इकडे पश्चिम विदर्भात काही फार पावसाचा जोर राहण्याची शक्यता नाही. आल्यास तुरळक पाऊस 18 तारखेला पडू शकतो, अन्यथा त्याची स्थिती सध्या दिसत नाही आहे. 19 तारखेला आपण बघतो की 19 तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे विशेषतः त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर सोबतच गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्ह्याचा काही भाग असेल, इकडे यवतमाळ जिल्ह्याचा आहे, या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर इकडे नागपूर, अमरावती सोबतच वाशिम वगैरे भागात हलका मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलढाण्याकडे फार काही पाऊस 19 तारखेला राहील असं वाटत नाही. मात्र खऱ्या अर्थानं 19 तारखेच्या पुढेच पावसाचा जोर विदर्भातला हा वाढणार आहे. 20 तारखेला इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तुलनेने अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 20 तारखेला फार कमी राहील, किंबहुना येणारही नाही. परंतु उर्वरित ठिकाणी मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 20 तारखेला होऊ शकतो. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. तर आपण बघतो की खऱ्या अर्थानं विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात मोठा पाऊस होणार आहे 21 तारखेपासून. आणि आपण बघतो की जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळपर्यंत, इकडे अमरावती जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या तालुक्यापर्यंत, म्हणजे धामणगाव, चांदूर रेल्वे असेल, तिवसा असेल, या भागापर्यंत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे 21 तारखेला. आणि हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील 21 तारखेचा. तर तुलनेने पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागात थोडं प्रमाण फार कमी राहू शकते. परंतु उर्वरित जे पूर्व विदर्भ आहे या भागात मात्र मोठा पाऊस होऊ शकतो 21 तारखेला. तर ज्याची भीती होती ते पुन्हा एकदा घडताना दिसत आहे. ते आपण आधी आपल्याला सांगितलं की पूर्व विदर्भातले शेतकरी आधीच कंटाळले आहे प्रचंड पावसाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 22 तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर सोबतच गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा या काही भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी किंबहुना प्रचंड मुसळधार पाऊस हा 22 तारखेला होणार आहे. तर उर्वरित विदर्भाच्या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु पूर्व विदर्भात मात्र जबरदस्त असा मुसळधार पाऊस हा 22 तारखेला होणार आहे. 23 तारखेला सुद्धा आपण तशीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्याच पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे 23 तारखेला. आपण बघतो की लाल रंगात हे चिन्हांकित केलेलं जे आहे, याचा अर्थ ही अतिवृष्टी आहे. आणि 23 तारखेला गडचिरोलीच्या अनेक भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते. तर उर्वरित भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जर आपण windy.comच्या अंदाजानुसार बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण बघतो की नागपूर, गोंदिया सोबतच इकडे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस हा 22 ते 24 तारखेदरम्यान होणार आहे. विशेषतः 20 तारखेच्या पुढे, 20-21 तारखेच्या पुढे तर म्हणजे पूर्व विदर्भात तुफान पाऊस होणार आहे 20 तारखेच्या पुढे. त्यानंतर त्या तुलनेनं अमरावती जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये आपण तालुके सांगितलेच आहे, धामणगाव, चांदूर रेल्वे, तिवसा तालुका वगैरे, इकडे मोर्शी, वरुड हा जो तालुका आहे, तर या तालुक्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
सोबतच वर्धा जिल्ह्याचे अनेक भागामध्ये म्हणजे जवळपास संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्याच्याही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पावसाचं प्रमाण जे थोडं कमी राहील त्याची शक्यता आहे, तर ती शक्यता आहे अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये। म्हणजे पाऊस येणार नाही असं नाही, परंतु पावसाचं प्रमाण या तुलनेनं कमी राहणार आहे। पाऊस याही भागात येईल, परंतु पावसाचं प्रमाण हे कमी राहू शकते या 3 जिल्ह्यांमध्ये। हवामान विभागाने दिलेली जी आकडेवारी हे जर बघितली तर सध्याही मोठ्या प्रमाणात जरी विदर्भात पाऊस झाला असला तरी अद्यापही पावसाची तूट हे पूर्व विदर्भात कायम आहे। आता गेल्या 6 दिवसात जो काही पाऊस झाला तो सर्वाधिक पाऊस झाला हा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये झाला, कारण की तो सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि मोठा पाऊस या संपूर्ण जिल्ह्यात झाला। परंतु पूर्व विदर्भाच्या भागात मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी, परंतु सरासरीपेक्षा तूट जे दिसून येत आहे, अमरावती जिल्ह्यात आपण पाहतो आहे 14% तूट आहे, अकोला जिल्ह्यातही 8% तूट आहे, बुलढाणा जिल्ह्यात 14%, वाशिममध्येही 4%ची तूट आहे, यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये पाऊस तुलनेनं कमी पडलेला आहे। त्यामुळं पेरण्या साधल्या, पाऊसही भरपूर आला तो काही हरकत नाही, परंतु पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न जे निर्माण होतील भविष्यात त्यासाठी या भागात पाऊस होणं गरजेचं आहे। परंतु पुढच्या काही दिवस या भागात फार काही पाऊस होईल अशी शक्यता नाही। आणि दुसरी महत्त्वाची अशी बाब आहे की जवळपास 26 तारखेनंतर पुढे म्हणजे 25 तारखेच्या पुढे विदर्भाचा हा संपूर्ण जो भाग आहे तर या भागामध्ये 4-5 दिवस किंबहुना आठवडाभर पावसाचा खंड निर्माण होऊ शकतो। अर्थात वातावरण त्यावेळेस बदलेल तर निश्चित आम्ही आपल्याला नव्यानं माहिती देऊ, कारण की अजून भरपूर दिवस बाकी आहे। आजच सांगणं त्याबद्दल एक अंदाज आपण घेऊ शकतो की 25 तारखेच्या पुढं मात्र विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये आठवड्याभराचा किंबहुना 5-6 दिवसाचा खंड पडू शकतो पावसामध्ये। अर्थात तो कसा राहील हे आपण पुढच्या भागात पाहूच। तोपर्यंत या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो। पुन्हा एकदा भेटू नवीन माहितीसह नवीन भागात। तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।